त्यांच्याकडून विकासाचा दावा सुद्धा केला जातो। शुद्ध फसवणूक नाशिककरांची झाली। नाशिकचं नेतृत्व कुठेतरी कमी पडतंय का? स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलं। भयमुक्त नाशिक याच्या संदर्भात तुम्ही काय करणार? कुठलाही विकास या ठिकाणी झालेला नाही। काय नेमके मुद्दे आहेत? परिवर्तन पाहिजे। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट। नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, आपण महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आहे आणि आज या दौऱ्यामध्ये आज नाशिक शहरात आहे। नाशिक मध्यमध्ये महाविकास आघाडीतून शिवसेना उभाटा गटाचे जे उमेदवार आहेत वसंत गीते हे आपल्या सोबत आहेत। नेमकी कुठल्या मुद्द्यावरती निवडणूक सुरू आहे, काय सध्याचा प्रचार सुरू आहे, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। भाऊ, आपलं नमस्कार, स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये। निवडणूक पुन्हा एकदा तुम्ही रिंगणात आलेले आहेत। नाशिक म्हटलं की वसंत गीते अशी एक ओळख होती आणि आता ती पुन्हा रिकनेक्ट होईल। काय नेमके मुद्दे आहेत, कुठले मुद्दे घेऊन तुम्ही प्रचारामध्ये येत आहे? मुळात विकास हा एक मुद्दा सर्वात महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर भयमुक्त नाशिक हा एक आमचा मुद्दा आहे। ड्रग्ज मुक्त नाशिक हा एक आमचा मुद्दा आहे। कारण नाशिकमध्ये ड्रग्ज हे फार मोठ्या प्रमाणात सापडलं आहे, येतं आहे। ते कुठल्या मार्गाने येतंय, कसं येतंय हे सगळ्या जनतेला माहिती आहे। आणि पानपाटील नावाच्या एका मोठ्या गुन्हेगाराने त्याची फॅक्टरी नाशिकमध्ये आणि ती नाशिकमध्ये सापडली। परंतु जे जाळं आहे त्याच्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधीचा फार मोठा वाटा आहे आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये ते त्यांना खतपाणी घालत असतात असं पोलीस खात्याने त्या ठिकाणी सांगितलंय, वर्तमानपत्राने सांगितलं आहे आणि TV चॅनलनी पण सांगितलं। आणि असं असताना जे ट्रक विकतात त्यांना जामीन करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकणं, त्यांचं स्वागत करणं, कुटुंबाबरोबर त्यांच्या राहणं, या सगळ्या नाशिककरांनी नाशिकच्या लोकप्रतिनिधींना बघितलं आहे। आणि म्हणून व्यसनमुक्त नाशिक आणि भयमुक्त नाशिक, त्याचबरोबर विकासाचा मुद्दा आहे बेरोजगारी। हा बेरोजगारीचा मुद्दा इतका मोठ्या प्रमाणामध्ये आहे की कोविड नंतर तो वाढतच गेला, पण त्याला कोणीही तिथं सांभाळलेलं नाही आणि म्हणून फार मोठी आव्हानं आमच्या समोर आहे। विकास करताना लोकांच्या लक्षात आलं की 10 वर्ष सत्ता या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी भोगलेत। 3 आमदार, खासदार, केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, महापालिका ताब्यात असताना कुठलाही विकास या ठिकाणी झालेला नाही। खरं तर म्हणजे तुम्ही विकासाचा मुद्दा काढला म्हणून हा प्रश्न विचारतो। नाशिक शहराला दत्तक घेतलं होतं, स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलं होतं। कुठं ते कमी पडले किंवा त्यांच्याकडून विकासाचा दावा सुद्धा केला जातो? तुम्हाला नाशिकचं शहर हे विकासामध्ये कुठं दिसतंय? नाही, विकासामध्ये नाशिक शहर खूप पाठीमागे पडले। दत्तक घेतलं आणि गाडीत बसवलं, ते सगळं सोपस्कर झाला दत्तकाचा, तो विधी असतो आपला, आणि तो घेतला आणि मुलाला गाडीत बसवलं आणि रस्त्यावर सोडून दिलं। म्हणजे शुद्ध फसवणूक नाशिककरांची झाली। तुम्ही नागपूर पहा फडणवीसांचं, तुम्ही मुंबई पहा, तुम्ही पुणे बघा, तिथं जी कामं झाली ती नाशिकमध्ये झाली नाही। आणि ती अपेक्षा नाशिककरांची होती की आपल्याला आता दत्तक घेतलेले, मोठे स्वप्न दाखवलेले महापालिका आपण त्यांच्याबरोबर त्यांना दिली पाहिजे। आणि त्या आव्हानाला लोकांनी खूप मोठ्या अपेक्षा लोकांच्या होत्या, पण त्या ठिकाणी पूर्णपणे नाशिककरांची निराशा त्या ठिकाणी झाली। नाशिकचं जे स्थान बघितलं तर मुंबईपासून जवळ आहे, नाशिकला रेल्वेनी जोडलंय, नाशिकला रस्त्यानी जोडलंय, नाशिकला एअरपोर्टनी सुद्धा जोडलेलं आहे। पण नाशिकमध्ये उद्योग का नाही वाढत आहे? नाशिकमध्ये IT पार्क का होत नाही? नाशिकचं नेतृत्व कुठेतरी कमी पडतंय का, किंवा त्याचा फॉलोअप कमी पडतोय का? नाशिकला राजाश्रय मिळत नाही का? नेमके काय मुद्दे आहेत आणि भविष्यामध्ये याच्या संदर्भात तुम्ही काय करणार आहे? नाही, निश्चितपणे मी काय खूप लोकांना आश्वासन देणार आणि याच्या अगोदर मी नाशिकचं नेतृत्व केलेलं आहे। नाशिककरांनी विश्वास टाकलेला आहे आणि म्हणून
लोकांना जे पाहिजे, तरुणांना जे पाहिजे ते आतापर्यंत मिळाले नाही. अपेक्षा फार होत्या. केंद्रातलं सरकार कशा पद्धतीने आलं ते आपण बघितलं आणि लोकसभेपासून लोकांनी ही सुरुवात केलेली आहे की परिवर्तन पाहिजे आहे. आणि मला असं वाटतं हे परिवर्तन आघाडीमध्ये महाराष्ट्रामध्ये होईल आणि आघाडीचं सरकार आल्यानंतर नाशिकला ज्या काही गोष्टी पाहिजे त्याचा पाठपुरावा आम्ही निश्चितपणे करू. धन्यवाद भाऊ, तुम्ही आमच्यासाठी वेळ दिलात. निवडणुकीसाठी तुम्हाला शुभेच्छा फॉर द पीपल न्यूज कडून. हे होते वसंत गीते. आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून काय नाशिक शहराचं परिवर्तन करायचंय, नाशिककरांच्या काय मागण्या आहेत या पूर्ण करण्यासाठी येणारं जे सरकार आहे महाविकास आघाडीचं त्या माध्यमातून आपण पूर्ण करू असं त्यांची भावना आहे, असं त्यां नाशिककरांना आश्वस्त करताय. आपण हा दौरा असाच पुढे जाणार आहे. वेगवेगळ्या नेत्यांशी आपण भेटणार आहे, त्यांची मतं भूमिका जाणून घेणार आहे. तुम्ही आमच्या सोबत राहा फॉर द पीपल न्यूजला. त्यासाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज नाशिक. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.